जो बिलाचा मसुदा आणि कालची भाषणं जर ऐकली तर त्याच्यामध्ये फक्त संपत्ती संपत्ती आणि संपत्ती, त्याच्या पलीकडे वेगळं काही नाही. यांना स्वप्नात सुद्धा संपत्ती दिसते. खाता पिता उठताना यांना फक्त जमिनी आणि संपत्ती दिसतात. आणि मग ते धार्मिक संपत्ती असेल, सामाजिक संपत्ती असेल किंवा राष्ट्राची संपत्ती असेल. दोनदा देवेंद्र फडणवीसांनी काल ट्विट केलं, तुम्ही सुद्धा त्याला एकदा उत्तर दिलं. हे वारंवार असं पहिल्या सकाळी ट्विट केलं, त्यांनी म्हटलं की शिवसेना काय लक्ष आहे बघा. त्यांना तेच ट्विट केलं त्यांनी पुन्हा तुमच्यावर टीका केली. त्यांना दिवस रात्र पहाटे शिवसेनेची भीती वाटते. अगदी ओरिजिनल शिवसेनेची. त्यांनी केलेलं जे पाप आहे शिवसेना फोडण्याचं, ते त्यांना अजून पचवता आलेलं नाही. आम्ही त्यांचं ढोंग आणि त्यांचं पाप सदैव उघडं करत असतो. आणि कालसुद्धा आजसुद्धा आम्ही सांगतोय ना, महाराष्ट्रामध्ये मुंबईमधल्या जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत वक्फ बोर्डाच्या आधीच. आणि त्यासाठी त्या विधेयकाला त्या जमिनींच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं. हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भीती मी समजू शकतो. आम्ही त्यांना एक्सपोज करणार आहोत आणि करत आहोत. त्यांची भीती जी आहे ही आम्ही समजू शकतो. त्यांनी उगाच राष्ट्रीय ऐक्य, हिंदू मुसलमान ऐक्य, मुसलमानांचा मसिहा, काल जर तुम्ही अमित शहांचं भाषण ऐकलं असेल तर मुस्लिमांचं इतकं लांगूल चालन बॅरिस्टर जिनानेसुद्धा केलं नसेल, ओबीसीने केलं नसेल आणि शहाबुद्दीनने केलं नसेल. इतक्या भयंकर पद्धतीनं काल त्यांचं भाषण हे मुस्लिम लांगूल चालवण्याचा एक अत्युच्च नमुना होता. फक्त मुस्लिम, फक्त मुस्लिम, आम्ही मुस्लिमांसाठी हे करतोय, आम्ही मुस्लिमांसाठी ते करतोय, आम्हीच मुस्लिमांचे अल्लाह, आम्हीच मुस्लिमांचे पैगंबर आहोत. या पद्धतीचं भाषण पाकिस्तानचा निर्माता बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाने सुद्धा कधी केलं असेल तर मला दाखवावं. जे अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी केलं. याचं कारण 2 लाख कोटीच्या जमिनी. पण तुमच्यावर अरविंद सावंतांचं भाषण संपल्यानंतर तुम्ही आज शिवसैनिक वाटत नाही, काँग्रेस सोबत गेला म्हणून आज तुम्ही का काँग्रेस बरोबर केला? काँग्रेसने मिळवलेलं तुम्हाला स्वातंत्र्य चालतंय का? काँग्रेस पक्षाने मिळवलेलं स्वातंत्र्य चालतंय का? तुम्हाला गांधींचं नेतृत्व चालतंय का? हे मूर्ख आणि भंपक लोक आहेत. यांना जमिनी आणि पैशाशिवाय काही दिसत नाही. त्यांना देश दिसत नाही, त्यांना धर्म दिसत नाही, त्यांना देव दिसत. रात्री 2 वाजता राहुल गांधी होते सभागृहात, मात्र पंतप्रधान मोदी नव्हते. ते परदेशात गेले ना. बिल मंजूर झालं आणि जमिनींचा कागद घेऊन ते परदेशात गेले असतील रिक्त झालेल्या. मुंबईमध्ये एक जमीन आहे, तिथं उद्योगपतीचं घर आहे, ती देखील अशाच पद्धतीची जमीन आहे असा दावा केला जातोय. संसदेत दावा झाला. हे खरं आहे. हे आता नवीन नाही आहे ना. वक्फ बोर्डाच्या यतीमखान्याची जमीन आहे ती, अनाथालय. त्याच्यावरती आता सरकार आणि ते बघतील वक्फ बोर्ड काय असेल ते. पण देशभरामध्ये अशा अनेक जमिनीचा सौदा आधीच झालेला आहे आणि त्याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी त्या व्यवहाराला हे वक्फ बोर्डाचं बिल आणलं आहे. आणि मुस्लिमांना आणि हिंदूंना हे लोक मूर्ख समजतात काय? राज्यसभेत तुम्ही कोणाला तरी बोलताना सांगितलं की 10 वेळा पक्ष बदलणारे मला शिकवून. कसं आहे की हे भारतीय जनता पक्षाचे काही बाडगे असतात. हे कधी काँग्रेस पक्षातून आलेले आहेत, कधी अन्य पक्षातून आले. आम्ही बोलायला उभं राहिल्यावरती ते पाठीमागून आम्हाला डिस्टर्ब करतात, कारण आम्ही त्यांच्यावरती हल्ले करतो. आणि काय तशा प्रकारचा एक प्रयत्न होत होता एका गटाकडून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन. त्याच्यामुळे मला तो रुद्रावतार आणावा लागला. शिवसेना राज्यसभेत मानलं जाते, कसोटी वाटते अजिब. बघा असं आहे की त्यांच्याकडे बहुमत आहे. आणि काल जर तुम्हाला माहीत असेल लोकसभेत जे बिल मंजूर झालं ते 300 पार नाही करू शकले. ते 300 पार करू शकले. बहुमताचा आकडा किती आहे? 283. बरोबर ना? 283 हा जर बहुमताचा आकडा 273 असेल. 283 273. काही लोक गैरहजर असतात, काही अमुक असतात. त्यांना किती पाठिंबा आहे? तर विरोधी पक्ष एकजुटीने उभा होता, भक्कम होता. 232. काही लोक आमचे गैरहजर होते. तर आमचे शिवसेनेचे अष्टेकर आजारी आहेत, ते हॉस्पिटलला आहेत, ते गैरहजर आहेत. हां, त्याच्यामुळे फार मोठी त्यांनी ताकद दाखवली काल असं नाही. सर टॅरिफ लावण्यात आलाय ट्रम्पने, हे सगळं घडत त्याच्यासाठी त्या
ट्रम्पने लावलेल्या टेरिफवरचं लक्ष जे विचलित व्हावं या देशाचं लोकांचं